जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। माहेरहून 50 लाख घेऊन ये, सातत्याने छळ सुरूच होता। मुलंही होऊ दिली नव्हती। पंढरपुरातील विवाहितेच्या छळाची हादरवणारी घटना समोर कालच आली आहे। पीडित विवाहिता तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत 50 लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी शिंदे नाईक कुटुंबाने छळ केल्याचा आरोप केला आहे। सोलापूर मधले पंढरपूर या गावात राज्यात हुंडाबंदी कायदा असतानाही आजही मुलीच्या वडिलांनी लग्नात मोठ्या रकमेसह दागदागिने आणि संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांना द्याव्यात लागतात, हे वास्तव आहे। मात्र मुलीच्या वडिलांना सर्व काही देऊनही पुन्हा सासरी गेल्यानंतर मुलीचा छळ केला जाता। देशाला अध्यात्मक आणि भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या विठुरायाला पंढरपुरात हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। उद्योग व्यवसायासाठी माहेरहून 50 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पंढरपुरातील प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। तसेच पीडित महिलेनेही सासऱ्याच्या कुटुंबियाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। पंढरपुरात विवाहित महिलेवर घटस्फोट साठी दबाव टाकण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे। तसेच पीडित विवाहिता तिच्या कुटुंबियाला ठार मारण्याची धमकी देत 50 लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी शिंदे नाईक कुटुंबियांनी छळ केल्याचा आरोप आहे। सोलापूर मधील ऐश्वर्या श्रीमान हिचा विवाह 2017 मध्ये पंढरपूरमधील रोहन शिंदे नाईक सोबत झाला होता। शिंदे नाईक कुटुंबियाने विविध व्यवसाय करण्यासाठी ऐश्वर्या हिला माहेरहून 50 लाख रुपये आणण्यासाठी वारंवार शारीरिक मानसिक छळ केला होता। तिने रक्कम न आणल्याने तिला मुलं होऊ दिली नव्हती। मुलं झाले तर संपत्तीस वारस होईल असेही संबंधित कुटुंबीय म्हणायचे। विशेष म्हणजे सासऱ्याच्या छळाला कंटाळून ऐश्वर्या माहेरी गेल्यानंतर रोहनने बारामतीमधील एका मुलीशी विवाह केला। घटस्फोट न होता सदर विवाह केला असून रोहनचा नगरसेवक भाऊ राहुल याच्यासह कुटुंबियांनी माहेरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली। यापूर्वी आम्ही एका कुटुंबाला असंच संपवलं असून तुम्हालाही संपवू अशी धमकी दिल्याचा आरोप पीडित विवाहिता ऐश्वर्याने केला आहे। वडिलांनी लग्नात 25 तोळ सोनं, 2.5 किलो चांदी आणि 2 लाख रुपये कपडे व्हिडिओ शूटिंगसाठी दिले होते। लग्नानंतर 8-9 महिने माझा संसार नीट सुरू होता। मात्र नंतर त्यांच्या विविध उद्योगासाठी, पेट्रोल पंपासाठी, रोड कॉन्ट्रॅक्टसाठी 50 लाख रुपये माहेरहून आणण्याचा तगादा लावला होता। तसेच पैसे न आणल्यास मुलं न होऊ देण्याचा दबावही दिला होता। दरम्यान पंढरपूर शहर पोलिसात पीडित विवाहितेचा पती धीर, नगरसेवक राहुलसह 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। अद्याप राजकीय दबावापोटी कोणालाही अटक झाली नाही असेही पीडितांनी म्हटले आहे। तसेच आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी तिने केली आहे। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।